श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. भारतातल्या कोविड-19चे पहिले 3 रुग्ण 30 जानेवारी 2020 रोजी केरळमधल्या 3 शहरांमध्ये सापडले. हे 3 विद्यार्थी कोरोना साथीचा केंद्रबिंदू असलेल्या वुहान इथून भारतात परतले होते. केरळमध्ये 23 मार्चला आणि संपूर्ण देशात 25 मार्च रोजी लॉकडाऊन म्हणजेच टाळेबंदी जाहीर करण्यात आली. 2020 या वर्षात कोरोना विषाणू प्रसारामुळे देशात कोविड-19ची पहिली लाट पसरली. तेव्हापासून आज जेव्हा प्रसाराची तिसरी लाट ओसरताना आपण अनुभवतोय तेव्हा या सर्वांचं सिंहावलोकन करणं महत्त्वाचं ठरेल. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपल्या कार्यक्रमात गेल्या 2 वर्षात भारतानं दिलेल्या कोरोना विरुद्धचा लढा, 3ही लाटांमधली रुग्णसंख्या आणि त्यातले चढ उतार यावर आपण केलेले उपाय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, सुरुवातीला अगदी साधा वाटणारा ताप सदृश असलेला हा आजार आपल्यासाठी पूर्ण नवीन असल्यामुळे त्याबद्दलची अपुरी माहिती आपल्याकडे होती. म्हणूनच उपचारांबद्दलची अस्पष्टताही निर्माण झाली होती आणि आरोग्य व्यवस्थेवरचा ताणही वाढला होता. या दोन्ही गोष्टींमुळे कोरोना प्रसाराची पहिली लाट वेगानं प्रसरली. संसर्गाचा प्रसार रोखायचं आव्हान समोर असल्यामुळे संपूर्ण देशात 25 मार्च 2020 रोजी टाळेबंदी लावण्यात आली. देशाला जे जे करता येणं शक्य होतं ते सर्व केलं गेलं. 10 जून रोजी प्रथमच बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही नवीन बाधितांच्या संख्येपेक्षा कमी दिसून आली. सप्टेंबर महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक झाला. मात्र त्यानंतर नवीन आणि उपचाराधीन रुग्णसंख्या कमी होऊ लागली आणि जानेवारी 2021 मध्ये ही संख्या 15,000च्या खाली आली. दैनंदिन कोरोना प्रसाराच्या पहिल्या लाटेबद्दल अधिक माहिती घेऊयात आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे यांच्याकडून. कोरोनाची आता सध्या जी तिसरी लाट सुरू आहे आणि संपत आलेली आहे, म्हणजे एकंदरच कोरोनाच मुळात आता कमी घातक झालेला आहे रूप त्याचं. मात्र पहिल्या लाटेमध्ये भारतामध्ये जी सुरुवात झाली होती कोरोनाची ती जवळपास 2020च्या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे पहिली लाट जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झाली. तसं पाहायला गेलं तर जगामध्ये 2019च्या शेवटी कोविड सुरू झाला. मात्र आपल्याकडे जरा उशिरा त्या मानाने सुरू होण्याचं कारण हे की आपल्याकडे बऱ्यापैकी लॉकडाऊन किंवा रेस्ट्रिक्शन्स जे आहे ते आधी सुरू करण्यात आले होते, बऱ्यापैकी आधी. त्यातल्या त्यात मार्चमध्ये तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात रेस्ट्रिक्शन्स आणि लॉकडाऊन, अगदी पूर्ण देशव्यापी लॉकडाऊन ज्याला आपण म्हणतो तेही लागू करण्यात आलं होतं संपूर्ण देशामध्ये. त्यामुळे त्याचा फायदा असा झाला की आपल्या देशामध्ये जितक्या वेगाने हा कोरोना पसरला असता पहिल्या लाटेच्या वेळी तितक्या वेगाने तो पसरला नाही. त्याचा वेग जो होता पसरण्याचा तो त्या मानाने खूप कमी राहिला. शिवाय आपल्याकडे आपल्या एकंदर यंत्रणेला, म्हणजे आपली आरोग्य यंत्रणा म्हणा किंवा आपलं शासन म्हणा, यांना एकंदर तयारी करण्यासाठी बऱ्यापैकी वेळ प्राप्त झाला. कारण की आपल्याकडे पहिल्या लाटेमध्ये संसर्गाचा वेग जो आहे तो बऱ्यापैकी कमी ठेवण्यात आपण यशस्वी झालो. कारण की ते देशव्यापी लॉकडाऊन जे झालं त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याकडे दवाखान्यामध्ये बेड्स किंवा ऑक्सिजनची सुविधा वगैरे जी आहे ती निर्माण करण्याकडे किंवा व्हेंटिलेटर्स देण्याकडे आपला कल भरपूर या दरम्यान होता आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आरोग्य यंत्रणा हलवण्यात आली. या दरम्यान पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोनापेक्षा जास्त चर्चा झाली ती जे मायग्रेशन करत होते मजूर, त्यांच्या मायग्रेशनमुळे झालेल्या त्यांचे जे हाल झाले त्यांची जास्त चर्चा झाली. मात्र सुदैवाने पहिल्या कोरोनाच्या लाटेमध्ये आपल्याकडे भारतामध्ये बऱ्यापैकी नियंत्रणात रुग्णसंख्याही राहिली आणि मृत्यूसंख्याही त्या मानाने पर्सेंटेजच्या मानाने, ज्याला मृत्यूचं प्रमाण म्हणतो आपण, केस फॅटॅलिटी रेट, तो बऱ्यापैकी कमी होता. मात्र ही पहिली लाट जी आहे ही त्या मानाने खूप जास्त लांब बऱ्याच काळपर्यंत चालणारी होती, म्हणजे 6 महिन्यापर्यंत ती चालली. याचं कारण असं की लॉकडाऊनमुळे आपण तिला प्रोलॉंग केलं, म्हणजे पुढे वाढवली हळूहळू. मात्र प्रसार जो आहे व्हायरसचा, विषाणूचा प्रसार जो आहे हा तर रोखता येऊ शकत नाही, मात्र तो डिले केला आपण हळूहळू पुढे 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 करत आपण ती 1 सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ती पीक वरती पोहोचली आणि त्यानंतर पहिली लाट जी आहे ती खाली यायला लागली. अशा प्रकारे पहिल्या लाटेमध्ये भारतामध्ये केरळ, महाराष्ट्र हे जे काही राज्य आहेत, ज्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाहेरून पर्यटक किंवा बाहेरून प्रवासी जे आहेत ते या राज्यांमध्ये येतात, कारण या राज्यातले बरेच लोक तिकडे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये सुरुवातीपासूनच रुग्णांची संख्या आणि साहजिकच त्यामुळे
मृत्यूंची संख्या कोरोनामुळे होणाऱ्या ही जास्त होती. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात या सर्व राज्यांमध्ये प्रमाण जास्त होतं आणि नंतर मग पुढच्या काळामध्ये जशी दुसरी लाट निर्माण झाली त्या काळामध्ये संपूर्ण देशभर ही लाट पसरली. मात्र पहिल्या लाटेमध्ये काही गोष्टी महत्वाच्या अशा घडल्या की आपल्याला काहीही त्याबद्दल कोरोनाबद्दल नॉलेज, ज्याला ज्ञान म्हणतो, माहिती म्हणतो, ती फारशी नव्हती. त्यामुळे आपल्याला प्रिकॉशन्स म्हणजे जास्तीत जास्त आपला भर जो होता तो स्वतःला संरक्षित करण्यावर होता. यामुळेच कडक लॉकडाऊन सारखे जे निर्बंध वगैरे जे आहेत ते आपल्याला अवलंबावे लागले. तसे उपाय आपण केले आणि पहिल्या लॉकडाऊनमध्ये आणि पहिल्या लाटेमध्ये लॉकडाऊनच्या सहाय्याने आपण कोरोनापासून वाचण्याचा यशस्वी असा प्रयत्न केला. श्रोतेहो, मार्च 2021 मध्ये आलेली कोरोना प्रसाराची दुसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र होती. देशाच्या अनेक भागात लस, रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन सिलेंडर आणि अन्य वैद्यकीय साहित्याचा तुटवडा निर्माण झाला होता. जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली होती, पण ती सर्वसामान्य लोकांपर्यंत अजून पोचली नव्हती. एप्रिल अखेरपर्यंत वाढत गेलेल्या कोरोना रुग्ण संख्येनं जागतिक आकडेवारीत सर्वोच्च स्थान मिळवलं. एकाच दिवसात तब्बल 4 लाखांपेक्षा जास्त रुग्णसंख्येची नोंद देशात झाली. दुसऱ्या कोविड लाटेविषयी अधिक माहिती देत आहेत आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे. आता दुसरी लाट जी कोरोनाची सुरू झाली ती पहिल्या लाटेच्या मानाने खूप मोठ्या प्रमाणावर ती पसरली. याचं महत्वाचं कारण म्हणजे कोरोना विषाणूचा एक दुसरा म्युटंट, डेल्टा ज्याला आपण म्हणतो, त्या डेल्टा म्युटंटमुळे ही पसरली होती. आता कुठलाही विषाणू जेव्हा म्युटेट होतो तेव्हा त्याचा पहिल्यापेक्षा दुसरा म्युटंट जो असतो त्याची पसरण्याची क्षमता ही जास्त असते आणि त्यामुळे पसरण्याच्या क्षमतेत वाढ झाल्यामुळे त्याच्या फॅटॅलिटीमध्ये म्हणजे मारून टाकण्याच्या क्षमतेमध्ये थोडी कमी येते. तर त्याच पद्धतीने डेल्टा जो आहे तो आधीच्या कोरोनाच्या व्हॅरियंटपेक्षा खूप वेगाने पसरत असे आणि मोठ्या प्रमाणावर तो पसरायला लागला आणि भारतामध्येच अगदी अमरावती जवळच त्याचा उगम झाला असं म्हटलं जातं. म्हणजे पहिले पेशंट तिथे सापडले, त्यानंतर मग इतर ठिकाणी पसरला. या हिशोबाने जर बघितलं तर आपल्याकडे विदर्भामध्ये जास्त पेशंट आधी दुसऱ्या लाटेत सापडले, अगदी फेब्रुवारी वगैरे महिन्याच्या आसपास, आणि नंतर मग तो मुंबई आणि इतर भागामध्ये आणि मग पुढे उत्तर प्रदेश, दिल्ली सगळीकडे पसरला. आणि मग डेल्टाचं काय भयंकर रूप होतं हे अगदी आपल्याला आठवायलाही आता आपला थरका पुढेल इतकं भयंकर ते डेल्टाचे ते दिवस होते. खास करून एप्रिल, मे हे जे 2 महिने होते ज्या काळात डेल्टाची म्हणजे दुसरी जी कोरोनाची लाट होती ती पीकवर होती, तेव्हा अगदी मोठ्या प्रमाणावरती केसेसही सापडल्या आणि मृत्यूही खूप मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र त्या दरम्यान आपल्याकडे काही पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी अशा घडल्या की आपल्याकडे लोकांना तेव्हा कोरोनाबद्दल किंवा एकंदर विषाणूबद्दल मोठ्या प्रमाणावर माहिती होती. आपले वैद्यकीय क्षेत्र जे होते, डॉक्टर्स जे होते ते रेडी होते हँडल करण्यासाठी. शिवाय आपल्याकडे थोडकी का असे ना पण बऱ्यापैकी व्यवस्था ही आपण करण्यात यशस्वी झालो होतो. मग पुढे आपण ती व्यवस्था कितपत उपयोगात आणली वगैरे तो भाग वेगळा. मात्र बऱ्यापैकी अनेक पेशंट्सला ऑक्सिजन प्राप्त झाला, अनेक पेशंट्सला व्हेंटिलेटर मिळाले, अगदी भरपूर मोठ्या प्रमाणावरती मृत्यू झाले असले तरी सुद्धा असं म्हणायला हरकत नाही की जास्त लोकांचे जीव वाचले या दरम्यान. कारण की जितक्या लोकांना कोरोना झाला त्याच्या 2% कमी लोक या काळामध्ये मृत्युमुखी पडले. आता त्या काळात झालाच खूप लोकांना, त्यामुळे साहजिकच मृत्यूची संख्या पाहिली गेली तर खूप जास्त होती. मात्र मृत्यूचा दर जो आहे तो 2-2.5% आसपासच आपल्याकडे नेहमी राहिलेला आहे. अत्यंत वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याकडचा मृत्यूदर हा इटली किंवा स्पेन किंवा UK या ठिकाणी जो मृत्यूदर गेला होता त्या मृत्यूदरावर कधीही पोहोचला नाही. त्यामुळे एक प्रकारे असं म्हणता येईल आपल्याला की दुसऱ्या लाटेमध्ये देखील ते एकंदर स्वरूपच भयान असलं तरी सुद्धा आपण बऱ्यापैकी त्याला कंट्रोल करण्यामध्ये किंवा एकंदर त्याचे जे भयंकर परिणाम होते त्या परिणामांना बऱ्यापैकी बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी झालो. शिवाय दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याकडे लॉकडाऊन किंवा रेस्ट्रिक्शन्स जे होते अगदी पहिल्या लाटेमध्ये सगळं बंद, तसं काही आपण ठेवलं नाही. नियोजन करून काही दुकाने उघडी, काही बंद, आपले व्यवसायही सुरू राहिले पाहिजेत, हे सगळं आपण लक्षात घेऊन मग कार्य सुरू केलं. दुसऱ्या लाटेतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे लसीचा शोध तोपर्यंत लागला होता. भारतात बनलेली लस जी आहे कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसीचं लसीकरण सुद्धा सुरू झालं होतं. त्यामुळे साहजिकच जशी जशी दुसरी लाट ओसरायला लागली लसीकरणाचा प्रभाव दिसायला लागला. श्रोतेहो, कोरोनाची लाट ही खूप उशिरा आली असं म्हणता येईल, पण याच्या प्रसाराचा वेग हा सर्वाधिक होता.
डेल्टानंतर आलेला ओमायक्रॉन या प्रकारामुळे भीती निर्माण झाली होती. पण बहुसंख्य पात्र नागरिकांचं पूर्ण झालेलं कोरोना लसीकरण आणि विषाणूचा सौम्य प्रादुर्भाव यामुळे आपण यावर सहज मात करू शकलो. शिवाय हर्ड इम्युनिटी म्हणजेच लोकसमूहाची रोगप्रतिकारक शक्ती याला कारणीभूत ठरली असंही म्हणता येईल. याविषयी अधिक जाणून घेऊयात आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे यांच्याकडून. तर आता तिसऱ्या लाटेमध्ये तिसरी लाट जी आहे कोरोनाची ती ओमिक्रॉन या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे म्हणजे म्युटंटमुळे निर्माण झाली. ओमिक्रॉन जो आपल्याला आता हा शब्द सगळ्यांनाच माहीत झालेला आहे. जसं पहिल्या लाटेनंतर मी सांगितलं की दुसरी डेल्टामुळे झाली आणि डेल्टा जो आहे हा जास्त प्रमाणात त्याची फैलण्याची क्षमता ही जास्त होती. मात्र मृत्यू किंवा मारून टाकण्याची क्षमता, ज्याला फॅटॅलिटी त्याचा रेट म्हणतो, तो कमी होता. त्याच हिशोबाने ओमिक्रॉनची पसरण्याची क्षमता ही डेल्टापेक्षा जास्त आहे. मात्र त्याचं जे गांभीर्य ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे साहजिकच, आणि शिवाय आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर अगदी जवळपास लोकसंख्येच्या 80% अधिक लोकांचं पूर्ण लसीकरण जे आहे ते आपल्याकडे झालेलं आहे. जे एलिजिबल लोकसंख्या ज्याला आपण म्हणतो 18 वर्ष आणि त्या पुढील, शिवाय आता तर 15 ते 18 वर्ष वयोगटात सुद्धा लसीकरणाला सुरुवात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे एकंदर दोन्ही डोस घेतलेले, काही लोकांनी बूस्टर डोस घेतलेले अशी परिस्थिती असल्यामुळे साहजिकच आपल्याकडे परिस्थिती अशी झाली की ओमिक्रॉनमुळे जरी मोठ्या प्रमाणात रुग्णांचा रेट झाला, अगदी 100 चाचण्या केल्या तर त्याच्यातल्या 30-35 पर्यंतच्या चाचण्या ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली होती, तरी सुद्धा तिसऱ्या लाटेत आपण सगळ्यांनीच हे अनुभवलं की हॉस्पिटलायझेशन म्हणजे रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी होतं. म्हणजे बऱ्याच लोकांना अगदीच कमी प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागली. व्हेंटिलेटर तर अगदी विरळ, अगदी एखाद्याला लागल्यास लागलं, अदरवाईज गरजच पडली नाही. आणि तिसरी लाट जी आहे ती अगदी वेगाने पसरली आणि त्याच वेगाने लाटेचा ग्राफ जो आहे तो त्याच वेगाने खाली सुद्धा आला. म्हणजे एकंदर सांगण्याचा उद्देश असा की आपल्याकडे लसीकरणाचा जो प्रभाव आहे तो दिसून पडला तिसऱ्या लाटेच्या दरम्यान. आपल्यामध्ये इम्युनिटी निर्माण झाली, शिवाय अनेकांना इन्फेक्शन होऊन गेलं. त्यामुळे एकंदर जी इतके रुग्ण झाले, इतके मृत्यू झाले, ही संख्या पाहण्यापेक्षा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यापैकी अनेकांना होऊन गेला आणि त्यांना कळलंही नाही की होऊन गेला. त्याच्यामुळे हा आकडा जो आहे की भारतामध्ये इतके रुग्ण झाले किंवा 5 लाखाच्या वर आपल्याकडे मृत्यू झाले, तर एकंदर 140 कोटी लोकसंख्येच्या हिशोबाने 5 लाख मृत्यू हे 2 वर्षाच्या कालावधीत, म्हणजे तसं पाहायला गेलं तर काही विशेष गांभीर्य त्याचं नाही आहे. मात्र तरी सुद्धा आकडेवारीकडे न जाता अनरिपोर्टेड केसेसही आपण जर ग्राह्य धरले, ज्यांना होऊन गेला पण रिपोर्ट झाला नाही किंवा ज्यांचा मृत्यू झाला पण त्यांची नोंद झाली नाही, असे जर लोक काही आपण ग्राह्य धरले, तरी सुद्धा आपल्याकडे हर्ड इम्युनिटी आता डेव्हलप होते आहे. म्हणजे अनेकांना होऊन गेल्यामुळे आता व्हायरसला पसरण्यासाठी वाव उरलेला नाही आणि त्यामुळे आता खूप कमी प्रमाणात हा व्हायरस जो आहे हा लोकांमध्ये आता पसरेल. याचं स्वरूप आता तिसऱ्या लाटेनंतर असं राहील की सर्दी खोकला जसा आपल्याला होतो त्या पद्धतीचा 1-3-4 दिवसाची सर्दी खोकला ताप वगैरे झाल्यानंतर पॅरासिटामॉल वगैरे आपण घेतो, घरगुती उपाय करून बरे होतो, त्याचप्रमाणे कोरोना सुद्धा असाच बरा व्हायला आता हळूहळू सुरुवात होईल. वैज्ञानिकांनी तर असंही सांगितलेलं आहे की आता चाचण्यांच्या मागे आपण लागायला नको फारसं आणि आपली लाईफ नॉर्मल करण्याकडे आपला जास्तीत जास्त कल असायला पाहिजे. आणि येत्या काही दिवसांमध्ये मार्च-एप्रिल महिन्यामध्ये आपल्याकडे अगदी 100% नॉर्मल लाईफ आपल्याला जगायला मिळेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. श्रोतेहो, प्रतिबंधित क्षेत्र, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी, उपचारांमधला नेमकेपणा, चाचण्यांचं प्रमाण, लसीकरण, गृहविलगीकरण आणि सर्वात महत्त्वाचं असलेलं टास्क फोर्सचं योगदान, या सर्वांमुळे आपण कोरोना विरुद्धचा लढा यशस्वीपणे देऊ शकलो असं म्हणता येईल. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि चंद्रकांत शिरसाट आणि निवेदन शैलेश मोहिते.